आपण 24 तारखेला जी बैठक घेतली त्या बैठकीनुसार आपण समाजाला पुढची दिशा काय करायची, काय ठरवायचं याबाबत आपण 24 तारखेला ठरवलं. त्या ठिकाणी 2-4 लाख मराठा समाज आपला आला होता, परंतु आपण त्या दिवशी तो निर्णय नाही घेतला. कारण शेवटी काय असतं, एक मोठ्या संघर्षाला आपल्याला सामोरं जायचं. राज्यातला समुदाय 5-6 कोटी आणि आपण राज्यातून त्या दिवशी 24 तारखेला बैठकीला जमलो होतो. तेवढ्या जणांच्या जीवावर एखादं काम करण्यापेक्षा आपला करोडोना मायबाप राज्य आहे, जितकं आपण स्वतःला महत्वाचं समजतो तितकेच आपल्या गावखेड्यातले राहिलेले बांधव सुद्धा आपल्यासाठी महत्वाचे. पण आपण 24 तारखेला असं ठरवलं होतं की निर्णय जो घ्यायचा तो घेऊच, पण आपल्या गावखेड्यातल्या मायबापांना सुद्धा आपण विचारलं पाहिजे. काय असतं, आपण एखाद्या वेळेस इकडंच एखादी बैठक घेतली, निर्णय घेतला तर गैरसमज पसरायला वेळ लागत नाही. की बैठकीला गेले, त्यांनीच निर्णय घेतला असा सध्या आपला समाज म्हणणार नाही. हे खरंय की तिकडे परस्पर निर्णय घेतला, आपल्या समाजाचा विश्वास आहे. पण ते न होण्यासाठी आपण तरी पण सगळ्यांना सांगितलं की आपण काय करा, आपल्या गावखेड्यातल्या पूर्ण महाराष्ट्रभर समाजाला विचारा, आपल्याला निवडणूक लढवायची का, आपल्याला राजकारणात जायचं का, आणि जिल्ह्यातून एकच मराठ्यांचा किंवा सर्व धर्मियांचा अपक्ष एकच उमेदवार द्यायचा. हे आपण 24 तारखेला ठरवलं होतं. त्यानुसार सगळ्यांनी कामं सुरू केली. पण जे हे वाचून लक्षात येत आहे ना, त्याची चर्चा होणं आपल्यासाठी लय गरजेचं. खाली बसा. काही यांच्यावर, काही जणांच्या याच्यावर असं लिहिलंय, आपल्यात मत विखुरले नाही पाहिजे. खाली लिहिलंय, तुम्ही सांगता तीच पूर्व दिशा. म्हणजे वर म्हणते मत नाही विखरले पाहिजे, खाली म्हणते तुम्ही सांगता तेच झालं, तुम्ही म्हणता तेच निर्णय. म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे, आपल्याला राजकारणापेक्षा आरक्षण महत्वाचं. आणि नेमकं हे 5-6 दिवसात मला असं जाणवलंय, आरक्षण विषय कोणी घ्या ना, उमेदवारच लय झाले. या 6 दिवसात राजकारण केलंच पाहिजे. जर आपल्यावर अन्याय होणार असला तर त्या प्रक्रियेत गेल्याशिवाय न्याय नाही मिळणार. पण याचा अर्थ असा बी नाही की त्या राजकारणापायी आरक्षणात कोणाच्या ध्यानात नाही राहिलं. इतका टप्पू गोष्ट पडला उमेदवार असा, रक्तात आरक्षण असो, माझं पटतंय नाही बघा तुम्हाला राजकारणात. राजकारण नका करू ह्या मताचे आपण कुठे. आणि मी त्या दिवशी सांगितलेलं मला नाही करायचं. नसता मला फुकट उभा राहा म्हणते सगळे, खासदार होईल परत फिरायला फुकट आहे म्हणते, भत्ता मिळवतो जास्त बी म्हणते, रेल्वे फिरायला फुकट ही, मुंबई जाय, दिल्ली जाय, गुडळ जाय, कोण नाही होणार. मी स्वार्थी नाही, माझ्या जातीचं वाटोळ करून मला नाही काय बनायचं. म्हणून मी त्या दिवशी सांगितलं. पण आपण कामं सांगितली होती, कधीतरी लेकराच्या बाजूने बोलायला शिका बरं.
फोनवर बोलतात एवढे. कधीतरी लेकराच्या बाजूने बोलायला शिका. काम सांगितले. आपला लढायर महाराष्ट्र, हे सगळं महाराष्ट्रातून आलंय. जवळपास 37 ते 38 जिल्ह्यातले. हे का थोडा डाटा नाही, सकाळपासून चालतोय. लय मोठा डाटा आहे. पण असं नको व्हायला तुम्ही इकडची इकडच बैठक घेतली सांगितलंय म्हणून. मी कित्येक तरी गावात फोन लावले. तुम्ही बी लावा, शंका असली माझ्यावर. त्यांच्यापर्यंत आपले लोक पोहोचलेच नाहीत, आपल्या मायबापापर्यंत. मी कित्येक तरी गावाला फोन लावलो. काही काय बैठका अशा झाल्या इकडे तालुक्याला घेतल्या आणि त्यांनी सांगून टाकलं आमचा समजताचा पाठिंबा आहे. म्हणजे जात हाळायची का आपल्याला पुन्हा एकदा? एखादा आता काही जणांनी तसं केलंय अशी शंका आहे. काही जणांनी गावागावापर्यंत गेले, काही गेले सुद्धा. त्यांनी 70-80 असे गावांचे रेकॉर्ड आणलेत. पण मला जे त्याच्यातून आढळून आले ते तुमच्या पुढे मांडायला लावलंय. जे आढळून आले ते काही नाही, ते एकाच माणसाने सगळ्या सहाय्य केल्या. ते पुरावे पाहिजे असले तरी बघू. इथं जात मारायची नाहीये स्वार्थासाठी म्हणून ही विषय चालू आहे. तळमळ ठेवा. तुमच्या जातीसाठी, लेकरासाठी आधी तळमळ पाहिजे. राजकारणासाठी कमी पाहिजे. त्याच्यात जायचंच आहे. मी म्हणतो का मला त्याच्यात जायचंच आहे. त्याच्यात गेल्याशिवाय निर्णयच होणार नाही. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही जिथं पोहोचायला पाहिजे तिथं पोहोचायचं नाही. तुम्हाला ज्याच्या जीवावर गुलाल डोक्यावर घ्यायचा त्याच्यापर्यंत तुम्ही गेलाच नाही. मला हे तुम्ही दिलेला डाटा सांगतोय. मला तुम्ही दिलेला डाटा सांगतोय. काही नाही तर, पण काही जण आहेत ते थोडे, जास्त नाही. राजकीय जर एखादा अपक्ष किंवा कोणी असं उभा राहिला तर त्यालाच मोठं करा म्हणते. काही जण नावं दिले त्याची. काही जणांनी शिफारस म्हणून. तुम्हाला खरं काम काय काय सांगितलेले? गावात जा, आपल्या मायबापाला विचारा. गाव खेड्यातल्या राजकारणात जायचं का, उमेदवार द्यायचा का, लढायचं का? इथं आलंय काय जास्त? ते तर आलंय. त्याच्याबरोबर उमेदवार घ्यायला एक उमेदवार इतके लांब लचकलेले त्यांनी. फक्त कागद बदलेला आहे. 4 कागद माझ्याजवळ असे तिथं. त्याने फक्त कागद बदलेला. 4 याच्यावर त्याच नाव आहे. कमाल झाली. रेकॉर्ड कुठे? ते दुसऱ्या गावाच्या नावाचं नाव लिहिलेले. एका माणसानं तर कोण आहेत आता नाव आपल्याचे सगळे. म्हणजे मी इतकं बारीक बघतो बा, हे त्यांच्या लक्षात येईल. त्यांनी सह्या अशा केल्या. एक जणाचं दिलीप नाव आहे आणि एक जणाचं विनोद नाव आहे. सही त्याने असं केलं. शेवटी द आलंय. द आलेले शेवटी. विनोद दुसरं काय नाव आहे? द आलेलं. त्याने अशी सही केली. सगळ्या सह्या एकट्याने आणल्या. ते फक्त दम होती गुटू, कारण त्याचं वरचं दम खालचं दम सारखं झालं. मध्ये पुढंच होता ना, त्याने बरोबर सही आणली. हे बघा, आपल्याला चुका दुरुस्त करायचं म्हणून सांगतोय. चुका नाही काढायला लागलो. आपल्याला सांगितलंय काय, आपण करतोय काय, आपला विषय काय आहे, किती गंभीर आहे, आपल्या आई बहिणीचे किती डोके फोडले, आपल्या पोरावर किती केसेस झाल्या, आपल्या पोरावर ते आरक्षणासाठी किती अन्याय व्हायला लागलाय,
ही जातीसाठी का तळमळ नसून नाही लेकरांसाठी तुमची? त्या गावापर्यंत जायचं कोणी? काही काही जिल्ह्यात फक्त जिल्ह्यात बैठका झाल्यात आणि तिथून समस्त जो उमेदवार मी देईन त्याला समस्त जिल्हावासियांचा पाठिंबा परत खाल्लेलं आहे. शक्यतो आमचा हा स्वीकारला तर बरं होईल. म्हणजे त्यांनी पण एक नाव दिले, एका एकाने 22 22 23 23 नावं दिली. मी नावाबद्दल नाही, ते होत असतं एवढा मोठा समुदाय म्हणलं नाव वाचणारच, ते होणारच आहे, त्याला एक देता येईल. पण म्हणणं कुठे आहे? लोकांचं काय म्हणणं आहे याबाबत? शिवदेव यांना दाखवणं गरजेचं आहे. काम करणारेच हे. बर, काही जण देवाचं नाव लिहिलेलं आहे मंदिराचं. आम्ही अमुक अमुक बैठक मंदिरात घेतली इतक्या वाजता आणि मंदिरात असं ठरलं की पूर्ण गाव तुमच्या मागं, म्हणजे मी म्हणत त्यांच्या मागं. मन न बघितलं तर काहीच नाही, नुसते नाव आहे लोकांचे. एक ते दुसरं एक काढलं यांना दाखवलीच. एक तर असा डाटा आहे, त्याने जिल्ह्यात बैठका घडल्या, पूर्ण जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात 10-15 माणसं. आता ते नाव पण नाही करता येईल, पण दाखवणं तरी गरजेचं आहे. कोणता विभाग आहे ते म्हणण्यापेक्षा त्यांनी ग्राम संवाद म्हणून घेतलेला. प्रत्येक तालुक्यात जिल्हाभर लोकसंख्या किती जमलेली बैठकीला 10 ते 15. परत दुसरा तालुका सुरू झाला. दुसऱ्या तालुक्यात संख्या किती जमलेल्या लोकांची? 10 ते 15. तिसऱ्या तालुक्यात ग्राम संसद संवाद सुरू झाला. जमलेल्या लोकांची संख्या किती? 10 ते 15. परत चौथ्या तालुक्यात गेले, ग्राम संसद दौरा, बैठकीला लोक किती? 10 ते 15. परत दुसऱ्या तालुक्यात गेले, जिल्हा मोठा आहे झाला तो, लोक किती? 10 ते 15. दुसऱ्याच्यात गेले तालुक्यात, पुन्हा जमलेल्या ग्रामस्थ बांधवाची संख्या 10 ते 15. लिखित या वर केलं तर नाव दिसत त्या जिल्ह्याचं म्हणून करेल, असा डाटा आहे. गोविंदांनी विनोद बरोबर आहे, सह्याचं सुद्धा आहे. त्याचं नाव दिसून दे बोल, पर्सनल दाखवतो, काही अडचण. मला तुम्हाला एवढंच सांगायचं, याच्यासाठी हे दाखवले असे लई येतात, याच्यामध्ये लई येत असे एक ते बाजूला काढलाय आपण. आपल्याला पारदर्शक इमानदार व्हायचंय का नाही? हे काय? आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवला ना 24 तारखेला, सगळ्याला आवाज येतोय ना? आपण 24 तारखेला ज्यांच्यावर विश्वास ठेवलाय त्यांनी बरंच सावध केलंय आपला, किमान मला तरी. काही जणांनी त्याच्यातल्या मनमानी केल्यासारखं केले, त्याच्याच जवळचे बोलविले आणि तीच समुदाय आणि तीच अहवाल आपल्याकडे आला. तुला बाप म्हणून जातीचं काम नाही करायचं पुढे, कारण ते लोकांचे वाचण्यावर नाव लक्षात यायला लागले. यांनी काय केलं? तुम्हाला जातीत बी मनमानी करायची काहीला, तेच नाव आले. दुसऱ्या गटाला मिळत नाही, दुसऱ्या लोकांना याचा तपासच नाही. कित्येक तरी माणसं आपल्या मायबाप गावापर्यंत नाही गेले, कित्येक तरी. तुम्ही लहान शाळी खेटायला लागलात. अरे मतदार मरणाचा आपला कोटी दे, कोटी. फक्त आपण तिथं जाय ना,
कोटीत आहे. नुसतं उमेदवार दिला तरी त्याच्याकडे नाही गेलं तरी मतदान पडणार आहे, तुफान मतदान पडणार आहे. पण हे निर्णय प्रक्रिया पार पाडायसाठी गावागावात जायला तर पाहिजे होतं तुम्ही. नका तुम्ही जो मागून घेणं अवघड होतं का? तुमच्या ज्या गावात ओळख नाही त्या गावात फोन लावायचा आणि त्याला सांगायचं की तुमच्या तिथला डाटा घे, तुमच्या तिथला मत मला आणून दे. ओळखीचा नसेल तर सांगता पलीकडच्या सर्कल मध्ये माझ्या एक बी ओळखीचा नाही, तू काय तिकडे. आपले पुढे पळते गोरगरिबांचं तळमळ, याच्यासाठी गोरगरीब मराठीचे तळमळ. पण ज्यांच्या कोणावर काही जणांवर जबाबदारी दिली ते काही जणांनी, त्याच्यातल्या पण काही जणांनी मनमानी केल्यासारखं काम केले. आपलाच माणूस आणि आपलाच उमेदवार टाकेल. त्यांना बोलून घेतलं म्हणजे ते उमेदवार मागवतो काय? तुम्हाला आधीची वेगळीच विरोध लागली. राजकारण पिंड आहे का आपला? आपल्या रक्तात राजकारणापेक्षा मराठा आरक्षण असलं पाहिजे सगळ्यात जास्त. असं कितीतरी तालुक्यात झाले. हे डाटा सांगून चाललाय ते. जातीचे गोरगरिबांचे तुम्ही पक्षवाल्याचे 5-50 सोडून द्या. गोरगरीब समाज सगळा इकडे, महिला म्हाताऱ्या माणसं 50% तरुण सगळ्या एका बाजूने मराठ्याचा. त्यांच्यापर्यंत जाणारे माणसं पाहिजे. तो ते नाही फिरू शकत. ते गरीब आहेत, तुमच्या माझ्यासारखे रोज नाही फिरू शकत ते. पण ते राईट काम दाखवू शकते. ते नाही फिरू शकत. रोज शेती सोडून ते नाही येऊ शकत. पण त्यांना म्हणजे लेकराचा याचा फायदा आहे आरक्षणात, ते म्हणतात ते करायला तयार. पण ते संभ्रमात पडले. काय चाललंय इकडं? कुंकड काय चाललंय? मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून मग आपली भूमिका ती तिकडे ऐकते आणि त्यानुसार करते. आपण कित्येक तरी जागेवर पोहोचलो नाही. कित्येक तरी येत अशा महाराष्ट्रातले काही नाही, ठराविक तालुक्याचं जिल्ह्याचं आणलंय आणि समाधान केल्यासारखं म्हणतात ना. कळत आहे तुम्हाला मी काय बोलतो? मी सांगितलं म्हणून समाधान करायचं म्हणून कुठेतरी काही लिहून आणले. 5-50-100 जण जमले, 20 जण जमले, लिहिलं आणि मोकळे झाले. याला आरोप नका समजू. मान्य करायचं शिका. जातीचं वाटलं होईल आणि मी जातीचं माती नाही होऊन देणार या राजकारणासाठी. जे सत्य आहे ते सगळ्यांनी स्वीकारलंच पाहिजे. काही गावात बैठका घेतल्यात, एक मताना जाहीर पाठिंबा दिला काही जणांनी. पण म्हणणं काय गावकऱ्याचं कोणाचंच नाही. त्याचं म्हणणं नाही. काय म्हणणं या विषयात म्हणणं नाही. काहींचं असे म्हणणं आलेलं आहे की आमच्या संपूर्ण गावाचा जो कोणी उमेदवार देतो ना त्याला पूर्ण पाठिंबा. काही गावांनी असे दिले. म्हणजे याच्यात आलेले प्रकार आहेत. आता काहीच म्हणणं असं याच्यात अपक्ष उमेदवार देऊ नये. काहीच म्हणणं आहे ते 500-300 देणार होते ते देऊ नये. याचा फटका अपक्षाचा आम केला बसेल आणि तम केला बसेल. या विषयावर मी तुमच्याशी खूप बोलणार आहे. अपक्ष विषयावर आधी बाकीचे घेतो. म्हणजे अपक्ष म्हणजे सगळ्यांचं म्हणणं नाही, पण काहीचं म्हणणं आहे अपक्ष उमेदवार आपण देऊ नये. या विषयावर मला तुम्हाला सखोल बोलायचं. आधी त्याचं सोड वरच या अपक्ष उमेदवार देऊ नये याच्यावर मला बोलायचं आहे. माझ्या ध्यानात आणून द्यायला बाकीचे सगळे पर्याय सांगितले. नाही खालचं वाचता वरच जायची सोड. काहींनी असं सांगितलंय कोणालाच मतदान नाही करता. म्हणजे त्यांना नाही, यांना नाही, अपक्षाला नाही. आपला मतदान त्या नोटाला करावं. काही जणांचं तसं म्हणणं आहे त्याच्यात. म्हणजे हे एकूण याचं काम आहे ते सार सांगायला लावलं. तुम्हाला माहित असावं कशात काय नसतं. तुम्हाला एकच माहित होईल तुमचं वैयक्तिक दिलेलं.
दुसऱ्यांनी काय दिलं तुम्हाला काय माहित होणार. त्यामुळे दुसऱ्याचं काय हे पण सार काढलाय फक्त याच्यातला. कारण इतकं सांगायचं जर म्हणलं तर आपली 3 दिवस बैठक चालू. हे सार थोडा थोडा तुम्हाला सांगलं, याच्यावर तुम्ही समजून घ्या, परिवर्तन पण करा स्वतः. आपण बघा किती खोलात जाणं गरजेचं आहे आणखीन पण. काहींचं म्हणणं आहे ज्यांनी आपली फसवणूक केली, ज्या पक्षांनी आपली मराठा आरक्षणासाठी जे फसवणूक केली त्या विरोधात मतदान करावे, अपक्ष उमेदवार देऊ नये किंवा त्यासाठी देऊ नये असं काहीचं म्हणणं आहे. काही जणांनी तालुक्यात किंवा जिल्ह्यात असं केलंय. आपले काही प्रमुख बांधव नसतात का काम करणारे समाजाचे, फक्त तेवढ्याच बैठक केली, फक्त तेवढ्याचीच. आमच्या जिल्ह्याचा किंवा आमच्या तालुक्याचा पूर्ण पाठिंबा 3 प्रकारात. पूर्ण पाठिंबा दुसऱ्याच्यात अपक्ष द्यावा, तिसऱ्याच्यात अपक्ष देऊ नये, चौथ्याच्यात आपलं मताचं ध्रुवीकरण होईल. आणि हे समस्त जिल्ह्याचं किंवा तालुक्याचं मत आहे आणि प्रमुखांनीच घेतली. म्हणजे त्याला त्यांनी त्या लोकांकडे जायला पाहिजे होतं, त्यांचं मत घ्यायला पाहिजे होतं. ठराविकांना घेणं म्हणजे मनमानी सुद्धा होऊ शकते. ठराविकांनी घ्यायचं. आता तुम्ही मला समजा एखादं काम सांगायचं, तुम्ही लांब कोणत्या तरी जिल्ह्यात असं समजा, मी इकडं असं समजायचं मनात माझ्या, त्याला काय दिसतंय मी पुढे येईल, मी काय दिसणार आहे का त्याला. ली 50 जणांचं नाव ती टाकून समजा आपणच आपली एकमेकाची फसवणूक करतोय असं त्याच्यातून एकूण लक्षात थोडंसं आल्यासारखं वाटतंय की बसल्या बसल्याच काही नाव लिहिले. आता या सगळ्या सांगितल्यात म्हणजे हे एकमेकाला आपल्याला डोक्यात आपलं परिवर्तन करून पुढे जायचं आपल्या याच्यातून म्हणून सांगायला लागलो. याच्यातून बी पुढे जायचं, आणखी बदल करून आपल्याला आता इथून पुढे तरी अशा गोष्टी होऊ द्यायच्या नाही, सुधारायच्यात आपण सगळ्यांनी. काय काही नाही तर गडबडीत रचित लिहिले कागदावर आणि दलित जाणून दिले मला. कागद सुद्धा पांढरे नाही घेतले, ते जे सापडते त्याच्यावरच गेले. काहींचं म्हणणं असं सुद्धा आहे की ज्यांनी आपल्याला आरक्षण दिलं आणि आपला छळ केलाय त्यांना मतदान अजिबात द्यायचं नाही आणि अपक्ष उमेदवार उभे करायचे. काहींचं हे सुद्धा म्हणणं. काहींचं म्हणणं शेकडो फॉर्म भरले ते नको, त्याच्यात मताचं खूप हे होईल आणि ते बरोबर सुद्धा आहे. हे विषय तर मलाही योग्यच वाटलाय. काहींनी असं काही लिहिलंय राजकारणात आपण गेल्यामुळं किंवा हे विषय सुरू झाल्यामुळं आरक्षण विषय मागं पडत चालला. लोकांना प्युअर इयर त्या राजकारणाच लागलं आणि ते मला सुद्धा मान्य आहे की जे मूळ ज्याच्यात आपली जात मोठी होणार आहे तेच मागं पडायला लागले आणि ज्याची गरज नाही तेच पुढे आले, तेच पुढे आलं. यांना वारवडू शकता ना, काय जायची गरज आहे का? दाना वारवडायची सगळी. काहींनी असं लिहिलंय आपले उमेदवार उभे न करता आपल्या मताची ताकद दाखवा, आपल्या मताची शक्ती सुद्धा दाखवा. मग पर्याय मात्र त्यांनी काही लिहिलेलं नाही तिथं, पण असं सुद्धा लिहिलेलं की त्यांचे जे डाटा होता एकूण जिल्ह्याचा तालुक्याचा त्याचा सार असा निघतो यो सगळ्याचा की आपण उमेदवार उभा न करता आपल्या मताची ताकद दाखवायची. म्हणजे जो कोण आपल्याला पाळायचा कार्यक्रम त्याचा लावायचा त्याचा लवून मराठी टाकायचा असा एकूण त्याचा अर्थ असा सुद्धा होतो.
सापडलं का नवीन हे संपना आणखी मी त्यामुळे सुरू केलं म्हणलं आता एवढं तपासच राहिले बाकी आले पण थोडं लक्षात आलं एकूण सगळं सारखंच आहे जवळपास का ते मी बघू हे म्हणजे एकूण जवळपास सारखंच आहे काही बदल नाहीये जास्तीचा काहींचं म्हणणं असं सुद्धा होतं बऱ्याचशांचं हे मत की वेळ अपुरा आहे आम्हाला वेळ अपुरा पडला बऱ्याचशा जणांचं हे म्हणणं आहे की वेळ कमी पडला गावांपर्यंत जायला सुद्धा आणि निवडणुकीत सुद्धा दोन पर्याय टाकले त्यांनी धावपळीला सुद्धा की वेळ कमी पडला हे बरंच आहे असंच आहे हे तुम्हालाही पटत असं की आपण आता स्वतःला एकदा मनाला मनातून विचारून बघा आपण गेलो कुठपर्यंत नाही तर कुठवर नाही बोलून दाखवत नसतं कुणीच म्हणत नाही मी सुद्धा म्हणणार नाही कुणीच बोलून दाखवू शकत नाही की मी इथपर्यंत गेलो नाही हे केलं नाही बहुतांशी सगळेजण पोहोचलेले गावापर्यंत नाही बरोबर का बहुतांशी पोहोचलेले नाही बळच हा नाही म्हणायचं बळच बी नाही हा म्हणायचं मला बी दोषी ठरवा चुकत असलं बरेचसे गेले नाही काही मंगल कार्यालयात बैठका लावल्या काही मंदिरात लावल्या गावापर्यंत कोणी गेलेलं नाही जिंकायचंय कोण आपली जात आपले पोर बदला घ्यायचा आपल्याला हे ठोक इथं ठोक आहे कोणाच अन्याय झाला आपल्यावर अन्याय झाला आपल्यावर बदला घ्यायचा आपल्याला जिरवायला लागली आपली आता जिरवायची आपल्याला त्यांची आपल्या मायबाप करोडांना सांगणार कोण जाऊन सांगणार कोण त्यांच्याशी बोलणार कोण काय आपले बांधव आता बी 30-35% अडाणीत बिचारे ते आई माऊलीला समजून सांगणार कोण आपल्यावरचा अन्याय वाचा फोडायला जायचं गावात तुमच्या ओळखीचं नाही तर तुम्ही परस्पर दुसरे लोक कम नाही पाठवले मी तुमच्या गुण लाटताना कुठं काटकसर करतो का मला ही सुविधा नाही म्हणून मी तिथपर्यंत नाही लढत काटकसर करतो का तुम्ही जातीसाठी काटकसर कसं काय करता तुम्ही जातीसाठी काटकसर करताच कस काय एवढा मोठा ही लोकशाहीचा उत्सव आहे निवडणूक म्हणजे लोकतंत्राचा एवढा मोठा उत्सव आहे तुम्ही तुमचे लोक तिथं जाणार आहेत डरकाळी फोडायला तुम्ही गावापर्यंत सुद्धा मेसेज देऊन पुरावे आणू शकत नाही ते हे काही पुरावे याच्यातले परस्पर तयार केले माणसं तुम्हाला जात मोठी करायची का बारीक तुम्हाला आत्ताही सांगतो मी प्रामाणिकपणानं सगळ्या महिला आणि म्हाताऱ्या माणसांचे 40% पोरं आत्ता बी एका बाजूने मराठीच्या आत्ता एकतर्फी आपल्यातला राजकारणी काढावं लागणार आपल्या रक्तात राजकारण आहे मराठ्यांचे मला 5-6 दिवसात इतकं भयान वातावरण दिसलेलं आहे मी कुंकडून ह्याला फड्यात पोवडं मग चांगलं होत ती एक जण म्हणतो मी तिथं पैपे आलतो सायकल घेऊन मग मला द्या दुसरा आला तेव्हा मला मग तो सायकल होता मी तर पैपेच होतो म्हणजे कोण तुमच्या डोक्यात राजकारण इतकं शिरलंच का म्हणून तुमच्या डोक्यात आरक्षण कम शिराना पोरं मोठे होणार आहेत ते शिराना कम इतके भयान उत्तर आहेत काहीचे 3 माणूस तर काहीच नाही नुसतं उमेदवाराचे फॉर्म आहे एक जण आला ते म्हणला आपला आज म्हणला तू आम खासदार होणार आहे मला तिकीट द्या म्हणलं माझ्याकडे तिकीट आहे तुम्हाला झालंय काय झालंय तुम्हाला काही लोक माझ्याकडे फोनवर येतात काही जण प्रत्यक्ष येतात काय सांगत येत अपक्ष नको अपक्ष दिला तर तो निवडून येईल तो पडत
तुम्हाला ठेका दिला का तो पडणं निवडून यायचा? तुम्हाला ठेका दिला? तुमची ताकद तर दिसेल ना पक्षावर, ताकद तर दिसेल ना तुमची. तुम्हाला का ठेका दिला? तुम्हाला किती दिवस राजकारणाकडून बोलायचंय रे? तुम्हाला किती दिवस राजकारणाची पक्षावाल्याची बाजू वाढायची? तुम्हाला कळतंय मग आवाज येतो ना? किती दिवस तुम्हाला? आता तुम्हालाच भांडतो सगळ्या महाराष्ट्राला मिळून. हे ठराविक जे आहेत ना, हे काही बगल बच्चे हे म्हणणार अपक्ष जर दिला ना तेव्हा आपोआप निवडून येतो, ह्यो पडतो. ते येणार ते म्हणतो तेव्हा आपोआप निवडून येणार आहे, ह्यो पडणार. तुम्हाला कव्हर यांचा विचार करायचा राजकारण्यांचा? आरक्षण पाहिजे तुम्हाला, अधिकारी झाले पाहिजे पोरं तुमचे, तुम्हाला आरक्षण पाहिजे, नेता पाहिजे, पक्ष पाहिजे, स्वतःच्या पोरग IPS अधिकारी होऊन हिंदी त्यांनी केली पाहिजे. नेता सोडायचा नाही, पक्ष सोडायचा नाही. कस काय मोठे होणार आहे तुम्ही? तुम्ही मोठा होणार कसे? अरे ज्यांनी समजून घेतलं ते छोटे छोटे गेले बी केंद्रापर्यंत लागले नोकऱ्याला. तुम्ही एवढे मोठे बलाढ्य असून तुमचंच तुम्हाला सुचना आणखी. तुम्हाला किती दिवस यांच्या पंक्ती वाढायच्यात आणखी राजकारण्याच्या? ते उभा केला की त्यो पडून त्यो निवडून ये, पडून देईन मरून देईन तिकडे, त्यांना जाऊन देईन नदीत एखाद्या. तुला काय करायचं? आपली ताकद तर दिसत ना किती आहे ती. ताकद तर दाखवा ना. आणखीन त्यांचंच पातवडी देत, आणखीन मी त्यांचीच पातवडी देत. म्हणजे अधिकारी तुमचं पोरग, आरक्षण तुम्हाला पाहिजे, केशी तुमच्यावर झाल्या नाही पाहिजे, तुमच्या कापसाला भाव पाहिजे, तुमच्या उसाला भाव पाहिजे, तुम्हाला सोयाबीन कांदे द्राक्षे विकले पाहिजे, भाव पाहिजे. आणि आणखीन त्यांचीच बाजू वाढायची. आणि स्वतःचे पोरं टाका मारून तुम्ही, स्वतःचे नका मोठे होऊन देऊ. निवडणूक आली की त्यांना मोठं करायचं, ते परत दाबून टाकतात जातीला पुऱ्या. कधी काळी संधी आली किती तास. मी आधीच म्हणलो मला राजकारणाचं लपड कळत नाही. मी साधा माणूस आहे, तुम्हाला खरं सांग. मी सामान्य साधा आहे, मला हे कळत नाही. मी त्या राजकारणात 8 लोकांना नसलो का? माध्यम आहे तुम्हाला आरक्षण मिळून द्यायची. कसला तरुण खान कोणतं सरकार येऊन देतो, माध्यम आहे तुम्हाला जे लागतंय ते मिळून द्यायची. याच्यात पडले ना पुऱ्या ताकदीनं पडायला पाहिजे सगळे. इथं जात हारायची, मी नाही जात मातीत मी सोडू शकत. तुम्ही 3-4 लोक कसे बोलताना माघारी येतात आणि खऱ्या मतदारांपर्यंत तुम्ही जाणार नाही. मी जात मातीत नाही मी सोडू शकत. ही जात लय दिवसातून एकत्र झाली. आज माझ्या जातीचं दहशत दडपण आहे. मी ह्या राजकारणापायी माझ्या जातीचा नाही वाटोळ करू शकत. माझ्या जातीचे पोरं मस्ताटी मोठाले. तुम्हाला काय नाही होणार. तुम्ही जे काही जण घेऊन येतात ना ते ह्यो पडणं त्यो पडणं अपक्ष नको. तुझे पोरं मोठे झाले, माझ्या गोरगरीबाचे लेकरं मोठे करायचे. मेलेत लोकांचे नांगर आणून ऊस आणून दे, ऊस तोडू त्यांना मोठं करायचं. राजकारणात गेलं तरच आरक्षण मिळत असं कोणी सांगितलं तुम्हाला? आता बोध का राजकारणात होतो का आपण? आरक्षण कसं काही मिळालं मग आतापर्यंत? आता तुम्हाला घुसवायचंच नाही त्यांची जिरवायला, तर तुम्ही पुऱ्या ताकदीनं घुसायला पाहिजे. हे भाग्याला तेव पडन म्हणते, तेव भाग्याला घे, पण तुम्हाला करायचंच काय त्यांचं? म्हणजे तुम्हाला हॉस्टेल असं वाटते, MBBSच्या फीस कमी झाल्या असं वाटतं, तुम्हाला केंद्राच्या राज्याच्या सगळ्या सुविधा असं वाटतं, घरकुलं पाहिजेत, पंचायत समिती सगळ्या सुविधा तुम्हाला पाहिजेत, केंद्रीय कॉलेज तुम्हाला घ्यायचे, तुमचे लेकरं मोठे झाले पाहिजे, आरक्षण बी घ्यायचं आणि राजकारणी पाहिजे, पक्ष पाहिजे. हे सूत्र कसं काय जुळत? तुम्हाला हे धंदे कसं काय शिकवायला लागले? म्हणजे नेता पाहिजे, पक्ष पाहिजे, आरक्षण बी पाहिजे आणि ते होत नाही. तुम्ही काही डोकं चालवणार नाहीत का? काही मतात तुम्हाला काही परिवर्तन नाही करायचं का? हे काही जणांना म्हणतोय मी. तुम्हाला आणखी ना त्या पक्षवाल्याच तुमतून वाजवायचं का? नेतेवाल्याचं कमून नाही दिलं त्याने 75 वर्षात आरक्षण. कुठे गेलता देव? हरामखोर कुठं होता देव? नेता तुझा पक्षावाला. 75 वर्षात असला आरक्षण ते हरामखोरने कम दिलं नाही आम्हाला. वाटोळ झालं आमच्या पोरांचं वाटोळ होऊन बसलं आमच्या सगळं.
त्या मुलीचं उदाहरण आहे आता ताज त्या वाशिमच्या 21 रँक आलेली मुलगी दुसऱ्या दिवशी आरक्षण मिळत आयएस दर्जाचे अधिकारी झाले 2 रँकला आली केंद्रात आयएस दर्जाचे अधिकारी बनले लेकर कमून नाही दिला हरामखोर नेत्यांनी तुमच्या एखाद्या आरक्षण नाही त्याचा बाजा वाजित आहे बार बार तुम्ही तेव्हा निवडून येणार हे पडत तुमच्या ताकद नाही निवडून यायची तर पाडायची सगळ्यांना निवडून येणारच बनावं असं कोणी सांगितलं तुम्हाला पाडणारे सुद्धा बना ती सुद्धा जात जिंकत असते कारण घेणं देणं विनाकारण तिसरी टमक्याबाजी दे कामान धामाची मी इमानदारीनं ही बाजू ओढतो किती करायचं मी रात्री सुद्धा सांगितलं हे विषय किती करायचं मी कुठं कमी पडतोय कमी पडलो तुमचा मुलगा म्हणून सगळ्यांच्या दुश्मन अंगावर घातल्या त्यांच्या यांना कोणालाच बुजित नाही भेट नाही मिळू तरी मी तुम्हाला शब्द आहे मी कुठं कमी पडतोय जातीला द्यायला तुम्ही गावापर्यंत सुद्धा जात नाही ही काय गावागावाचा डाटा आहे करा ना मान्य तुम्हीच त्या मायबापाला काय माहितीये कोण आहे आपला कोण अपक्ष उभा राहणार आहे म्हणून निर्णय घ्यायचा तर पुऱ्या जाती विचारून घ्यायचा जात गावागावात म्हणती आम्हाला मिळत लागाना काय करायचं ती पण जेव्हा जरांगे पाटील म्हणते ती उमेदवार तेव्हा करू आता काय करावं आपल्याकडे कोणी येणार हे शेतात बांधावर मराठ्या माणसाची चर्चा आहे तुम्ही इकडेच बसता आणखी ना याच्यातले काही जण त्याचाच तोरा गाजी मी हे तरच सगळे मी हे तरच मराठा आहे मी हे तरच अमुक आहे त्या मंगल कार्यालयात बैठक घेईन नाही तर कुठं एखाद्याच्या गोडांमध्ये बैठक घेईन आणखी ना त्याच्यात तोरा दे आपल्याला होतकरू पोरांपर्यंत पुढच्या काळात जावं लागणार यांना जर असं करायचं असलं माझ्या गोरगरिबांचे प्रश्न सोडायसाठी आपल्याला होतकरू पोरांपर्यंत पोहोच नाही आता गावागावातल्या कारण हे जाणून बुजून चाल केल्यासारखं करायला सारखा प्रकार दिसतोय ही परिस्थिती करताना आपल्याला सगळे काम यांनी एक काम केलं पण चांगलं या निवडणुकीनं मतदार आपला फिक्स आहे त्याची काळजी नका करू पण यांनी एक काम केलं आपलं नेमका गावापोत कोण पोहोचत नाही का पोहोचून देत नाही त्याचा तोरा ते उगाच येतोय याच्यात काही जण आहेत ते मात्र याच्यात उघडे पडले दादा ते याच्यात 100% उघडे पडले म्हणजे तुमचं एक चांगलंच काम झालं जातीचं जे तोंडापुरते चांगले दिसत होते हा खूप चांगला आहे हा खूप पळतो तो लय पळत नाही ह्यो लय पळतो ना हे तुम्हाला सांगतो की डाटा मागितला आपण 6 दिवसासाठी ह्यो लय भारी काम केलं तो त्याच्याच पद्धतीनं काम करतोय त्याला तो रागाजी होतोय आणि काही काही तो नुसत्या शिफारशीच या तुला शिफारस करायला सांगितली का तुला काय सांगितलं म्हणणं आणायचं तुला शिफारस कोण सांगितलं आमका याला उमेदवारी देण्यात यावी ही काय पद्धती राष्ट्रीय पक्ष काढला का मी आपलं ठरलं काय तुम्ही करता काय आपल्याला होत करू पुरो शोध नाही कुठल्या परिस्थितीत यांच्या भराशावर जर म्हणलं ना आपला कार्यक्रम लागल खूप हुशार केलं यांनी आपल्याला आपला मायबाप गोरगरीब मराठा करोडो समाज आहे ना हे प्रचंड खुशी आरक्षण मिळतंय म्हणून त्याची लढायची तयारी आणि चांगल्या नेत्याला पाडायची सुद्धा तयारी त्याची फक्त ही मनमानी एखाद्या दिवस आपल्याला होऊ शकते की आपल्या या काही जणांची त्यांना हुजरेगिरी प्रत्येक वेळेस करायला लागलेली नेत्याची आणि पक्षाची यांच्यापासून फटका पोचू शकतो याने मात्र याने आपल्याला खूप सावध केलं 100% सांगतो तुम्हाला आपल्याला होत करू पोरांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना पुरं बळपुरी नाही आपल्याला इथून पुढच्या काळात सर्वसामान्य मराठा एका जागेवर त्याला काही देणं घेणं नाही तुम्ही मावशाकडे जा सगळ्या गावागावातल्या त्या म्हणतात मग आपल्याला लेकरू त्याला आरक्षण मिळेल ते मोठं होईल जे ते म्हणते तेच करायचे म्हातारे माणसं म्हणतात मग आपला नातू मोठा होईल ते म्हणते तेच करायचं हे जे थोडे हे संभ्रमित वातावरण करते ते उभा राहिले त्याचं मतदान फुटून येच ये उभा राहिले त्याचं तुला काय करायचं कोणाचा फुटून कोणाचा पडून दे तुला का त्याचं पोरग आहे ते तुला करायचं काय त्याचं पडून दे नाही तर मोर फार धुऱ्या होऊन दिल्या तुला काय करायचं तुम्हाला उद्योग शिकेला कोणी येऊ तुमची लढाई तुम्ही लढा ना तुमच्या पोरांसाठी तुम्ही जिंकून दाखवा ना तुम्हाला सांगितलं कोणी उद्योग हे उभा केल्यावर ते पडत पडू दे ना हे मत तर घेईल मराठ्याची शक्ती तर दाखवेल नुसतं आड चालायचं
नाही मग तेव्हा ते मोर्चा चालते त्यांनी 5 क्विंटल पोहे केले म्हणून निवडते तू का त्याला याची एड पडतोय त्याचे 5 मोठे पोहे माघारी देऊ त्याला काय सांगाव हे तर कळायला पाहिजे की नाही आणि नाही ते एकदा रस्ता रोखत आलता मग उपकार केला का तिने रस्ता रोखत आलता तर 75 वर्ष आपले लोक त्याच्या मागे उभं राहिले ते एकदा रस्ता रोखत आला उपकार केला त्यांनी त्याच्या मागे उभं राहणं गरजेचं आहे आमचा दादा खूप चांगला आहे तो दादा आहे का देव काही सांगत येत सभा होती एक जणांनी असं लिहिलंय सभा होती आमच्या भैयानी त्या आमच्या नेत्याचा भैया आहे आमचा त्याने 100 GR दिली ते पाण्याची होते त्याच्या नळ्यात मग नेऊन डबल 200 म्हणून त्याला उमेदवारी द्यायची पातिकाला द्या त्याच्यासाठी काम करीत होतं ते हिंगडा आपल्या संघ मग त्याला उमेदवारी मिळाला म्हणून ते काय काम करीत होतं आपल्या संघ जात आरक्षण म्हणून का हे असं लफड आपल्या मागे लावायसाठी काही सांगत येत मारायचे आपले पोरं आपल्याला वेळ कमी हे मान्य मला ठीक आहे की वेळ कमी मिळाला पण याचा अर्थ असा बी नाही की आपलं गाव त्याचं नेटवर्क नाही उदाहरणार्थ अंतरवालीत मी आहे मला सांगा अमुक काम करायचं मला शेजारी माहित नाही मी शेजार त्याला कमीत कमी सांगू शकतो तिथल्या नातला का ना तुमच्या गावात कोण करताय माहित नाही पण तिथं त्यांना सांगा असं घ्यायचं एका दिवसात पुरा महाराष्ट्र घेतला असता याच्यात आपल्याला काही मनमानी स्वतः भवली जेव तेव त्याच्या म्हणण्यानंच काम करायला लागलाय त्याचं टोळकं बोलायला लागलाय सामान्य सगळं एका बाजूला आहे काळजी करू नका त्याची पण आणखीन यांच्या डोक्यात तेच दुकानदारी याचे दुकानं बंद केलेले एक लय माझ्या विरोधात त्यांचं झालं तेल पापड होतं भयानक बहुतेक ज्यांचे दुकानं बंद पडले का ते एक 2 सोडेत वाटतं आपल्याच्या पण तबा ते आता जे उघडे पडले याच्यातून ते उघडे पडले पण आपल्याला पुन्हा होत करू पोराकडे गावागावात घुसावं लागणार यांना मग कायमच्या बाजूला करावं लागणार नावेलाचे समाजाचा तुम्ही समाजासाठी जर असलं वागणार असलात ना तुम्हाला आम्हाला तुमची गरजच नाही तुम्ही समाजासाठी जर असं वागणार असलात तर आम्हाला नाही गरज तुमची एवढा मोठा समाज एका बाजूला आणि तुम्ही काही केलं तरी समाज आता फुटत नाही उलट तुम्ही उघडे पडता पण मी बोलत नाही तुमची इज्जत झाकीतोय आणखीन मराठ्याचे आपल्या जातीची आपण इज्जत काढायची नाही किंवा त्याला उघडं पाडायचं नाही म्हणून तुमची इज्जत झाकीतोय पण तुम्ही नाटकं करता 100% नाटकं करता तुम्हाला जात महत्वाची नाही तुम्ही विनाकारणच ते हे त्याचं नाव सांगत आहे ते त्याचं नाव सांगत आहे बैठका घेत नाही तशा बैठका घेत होय कोणत्या ठिकाणी 15 लोक पटतंय का तुम्हाला कुठं 25 असतील कुठं 8 असतील कुठं 9 असतील कुठं 200 असतील बैठकीला किती लोक होते 10 ते 15 फिक्स आकडा त्याचा मग तो याच गाडीतून उतरत होते तेच बसत होते का मंदिरात अरे मी बी काहीतरी करतोय मी तुमच्यासाठी त्यांना सुधरून द्या ना तर तुम्ही मला येण्यात काढायला निघालात राहू इतकं जातीला फसवायचं तुम्हाला आता त्या राजकारणासाठी किंवा तुम्हाला उमेदवारी मिळावं म्हणून तुम्हाला उमेदवारी मिळाली पाहिजे म्हणून तुम्हाला जातीला फसायचं आता मी काय कमी पडतो पुढं तुमच्यासाठी मी इकत नाही तुमच्यासाठी मी फुटत बी कुणाला मॅनेज बी होत नाही कसला बहादूर पाठ्यावर मी कुणाला मॅनेज बी होत नाही सुखी जीवन मला नाही पाहिजे त्यांच्या सगळ्या दुश्मनावर घेतला रोज एक ना एक लफड आहे त्यांचं माया माग रोज कदरून माणूस काय म्हणत हे जाऊ दे तिकडं आता बरंच आरक्षण मिळालं मराठ्याला आपलं बघू मी तर त्यांना टॅकमध्ये ठरेल नाही तर मी टॅकवर ठरेल तर मी घरीच जात नाही मराठ्याला आरक्षण दिल्याशिवाय मी एवढा निर्भीड झालो आणि तुमचे काय चाळे ती हे ठराविकांचे हे मनमानी इकड तिकडच बैठका इकडच मंगल कार्यालय इकड तिकडच कुठाने तुम्ही गाव लेवलच्या लोकांपर्यंत कशामुळे गेले नाही तुम्हाला मान सन्मान कमी दिला का मी कमी दिला का आता बोध
मग दुसरा जोड झाल्यावर तो काम करणार आहे, कारण त्याला गोरगरिबाचे आस्था आहे. आमच्यासारखी त्याच्यात इमानदारी. तुम्ही कशामुळे जातीची इमानदारी विकायला लागले तुमच्या नेत्यासाठी, किंवा तुम्हाला उमेदवारी मिळावं म्हणून? आमचा संपूर्ण पाठिंबा आहे, संपूर्ण पाठिंबा. 39 लोक लिहिलेत. कुठे आहेत ते? जिल्ह्याला 39 लोक आहेत का? अरे असं नका करू तुम्ही. जातीची माती होईल. मी या राजकारणासाठी जातीची माती नाही होऊ द्या, अजिबात नाही होऊ द्या. मला काय देणे घेणं त्या राजकारणाचं राजकारणात. कुठं जाती एक दिवसाला काय कमी आजची जातीची ताकद कोणची कमी आहे? जात ज्याला नाही खेटायची त्याला तयारी. हा का माणूस तर लोक आहेत का नाही? त्या दिवशी नुसतं हाक मारली 13 करत बसा जागा नव्हती. प्रत्येक मोसमेच्या झाडाखाली 15-15, 12-12 माणसं होते. ते लिहून आणले तसले नाही बरं का खरोखरचे. कुठे बी माणसंच होते. हे कमी प्रेम नाही, आणि हे राजकारणामुळे प्रेम दिले लोकांनी मला. ते आरक्षणामुळे आणि जिद्दीनं इमानदारीने लढतोय म्हणून दिले. मग हे राजकारण काय घेणार मला? एक तर मला इकडं वडिता. बरं मी कमी नाही पडत त्यांच्यापेक्षा, त्यांच्या डावापेक्षा एक डाव मोठा टाकेल. तरच नाव घेत नाही, नावच बदलून ठेवी. त्यांच्यापेक्षा एक डाव मोठा टाकेल. पण तुम्ही त्या ताकदीनं घुसायला तयार नाही. मला समीकरण जुळवायला, गणित जुळवायला तितक्या ताकदीचे तुम्ही गावागावात घुसवत नाहीत. मी समीकरण कसे जुळायचे? त्यांच्या डावाला प्रत्येक डाव मला टाकायचा आहे. तुम्ही मार्गदर्शन करा म्हणून तुम्ही करायला लागलोय. जसं त्यांना मी आंदोलनात जिंकू दिलं नाही, तसं राजकारणात मी त्यांचा डाव यशस्वी नाही होऊन देणार. पण तुम्ही तिथपर्यंत जायलाच तयार नाही. मी काय करणार? म्हणजे तुम्हाला घेण्या देण्याचं मायावर किंवा समाजावर फेकायचं. समाजाचं काय मोल, माती मोल करायचं समाज तुम्हाला? तुम्ही जर गावागावात पर्यंत नाही गेले आणि आपल्या एखाद्या लेकराला कमी मत पडलं तर ते पुरं जातीवर येणार आहे. ही बघा म्हणते न्यायची एकी, ही बघा बलाढ्य मराठ्यांची ताकद, ही होती यांची हवा. दिसतं तसं नसतं, वाजलं की यांचं. हे ऐकून घ्यायचं का आता? तुम्ही प्रत्येक गावात जा, आपलं मतदान फिक्स. पण तुम्ही जर तिथं जात नाही, त्यांच्या विरोधात डाव प्रतिडाव टाकू कसा? मग तर हे दडपण काढायचं तुम्हाला, आणि पुन्हा जातीचं वाटोळ करायचं. पुन्हा पहिल्या जागेवर जात नेऊन ठेवायची का? हे काही जणांचं हेच चालू आहे. मी म्हणतो तेच लोक बोला, मी म्हणतो तेच आले पाहिजे, त्याला आपल्या बैठकीला बोलू नका. तुला कोणी सांगितलं त्याला बोलू नका? तुम्हाला मान सन्मान दिला समाजाचं, मायबाप तुम्हाला ही पदवी दिली मायबाप म्हणून, तुम्हाला सन्मानाचं पद दिलंय मायबाप म्हणून. ही भूमिका बजावता तुम्ही तिकडे गेल्या. त्याला घेऊ नका, तुकडे तुकडे येत असे. मग त्याची वेगळीच बैठक, याची वेगळीच बैठक. एका जिल्ह्यात 7 बैठका झाल्या. नाव नको घ्यायचं, सगळे आपलंच. 7 देव का अहवाल? काय राव तुम्ही? गोरगरिबाला हाक मारा, मैदान पुरत नाही. एका जीवाने येऊन उभा राहते. तुमच्यामुळे समाजाची काडी लागून देऊ नका. तुमच्या वागण्यामुळे समाजाची काडी लागता कामा नये. तुम्ही सपाट व्हा, नुसतं व्यासपीठ लावा, लाखानं मराठा येऊन बसतो गोरगरीब तिथे, लाखानी. तुम्हाला डिझेल मागत नाही, देव जेवण मागत नाही, काय नाही, त्याचं किक मारतून देऊ येतो. अर्थ समजला का तुम्हाला? नुसतं व्यासपीठ देणारा पाहिजे. आजकाल इतका मराठा एक झालाय. पहिल्यांदा व्यासपीठ देऊन गाड्या द्यावा लागत होत्या, गाड्या देऊन जेवण द्यावं लागत होतं. आता मराठ्यांना फक्त ठिकाण माहीत पाहिजे, आणि त्यांना आवाज यावा एवढं माईक पण ते व्यासपीठ पाहिजे. मराठी आलेच म्हणून समजायचं. तुमच्या हातात कारभार दिला तर तुम्ही टोळे निर्माण करायला लागले. ते तिकीट मिळावं म्हणून, ते उभं राहायचंय मग तुम्हाला नुसतं म्हणून, नुसतं उभाच राहायचंय ना. तेवढ्यासाठी एवढं तेव चांगला नाही, तेवढं बेकार आहे. त्याने पहिल्या वेळेला असं केलं तर मी त्या रस्ता रोखत गेलो, मला उठ म्हणला होता. त्याला नका देऊ. मग कोणाला? मग त्याच पोरग डॉक्टर आहे, पागल मोसगाडा ठेवून दिली पाहिजे एकाने. काय आहे का यार? तुम्हाला बोलल्यावर लागत. मग मी इमानदारी तळतळे मग जातीसाठी धोका पत्कारलाय. मी काय सांगू तुम्हाला, सगळे धोके पत्कारले. एक नाही असा धोका की मी पत्कारला नाही. एक
मी तुमच्यासाठी मरायला तयार आहे, उद्या गोळ्या घातल्या तर खायला तयार आहे, जेलला पाठवलं तर जायला तयार आहे, माझे काही खोटे नाटे व्हिडिओ टाकून बनवून मला बदनाम करायचं आहे तरी मी ते तयारी दाखवली. माझं पुरं कुटुंब बी धोक्यात आहे, तरीही मी मागे सरकत नाही. माझी कशात बी तयारी. आणखीन काय पाहिजे मला? काय कमी पडलं असतं? मी यांचे पदन पैसे घ्यायसाठी आंदोलन उभा केलं की मी इमानदारीने हे लेकरं मोठे होत, राजकारणातून कधीच मोठे होणार नाही, ते इतक्या आरक्षणातून मोठे होते पोरा, म्हणून त्यासाठी फाईट. पण यांचे जिरवायचे होते म्हणून ते कोणीतरी पुंगी घातली काना. आपले लय पोट्टे नाही कसले बी काही नमुने आणते देतात काना सोडून, मग म्हणते हेच करायचं. बाबा करा, पण धोरणाने करा. मग मी जसं ताकदीनं तुम्हाला जवळ घेतलं, सगळ्यांना ताकदीनं आंदोलन उभं केलं, मग ते राजकारण बी तुम्ही सगळे मिळून ताकदीनं करा ना. काय होतं तुम्हाला ताकदीनं करायला? सगळे हारत आहेत, एक बी जिंकायचं, सगळे हारत आहेत. तितक्या ताकदीनं करा ना मग तुम्ही. मला त्यातलं काही कळत नाही. मी खरं सांगतो, मी साधा माणूस आहे. मला आरक्षणाची लढाई समजती. समोरच्याचा डाव टाकून त्याला मोडायचं मला कळतं, आणि माझ्या जातीला मिळून देऊन जात मोठी करायची हे मला कळतं 100%. पण तुम्ही लोकांपर्यंत गेलाच नाही तर निर्णय घ्यायचा म्या कसा? ही का लहान विषय का? एका जिल्ह्याने 2 जिल्ह्यांनी डाटा आणला तेवढ्या जीवर करायचं. पुरा राज्याचा विषय येऊ. एखाद्या जिल्ह्याचा विषय असता ठीक होता, म्हणता आला असतं त्याला मागं पुढे होऊन जाईल, काय व्हायचं ते. पुऱ्या राज्यातला मराठा एक इथं, पुऱ्या राज्यात सारखंच झालं पाहिजे, तरच मराठ्याचं वजन राहण्यात वजन राहणार नाही. कुणी इकडचा डाटा आणलाय, कुणी इकडे आणलाय, कुणी इकडे ते काही नाही तर असं केलंय. जर गावागावातला डाटा घेतला तर ते पलीकडचा कोपरा त्याला मानतो, अलीकडचा कोपरा मला मानितोय. तर मग ते माझ्या विरोधात म्हणते का काका उमेदवारी देऊ नको. अरे काय तुमचे बोलणं, काय तुमची भाषा. ते एखाद्या दिवस त्यांना आता जागा केलं तर ते म्हणून त्याला नको तिकीट देऊ, आपला इकडे कोपऱ्यात लिहून घ्या चला. अरे काय यार, तुम्ही जातीशी वागायला लागला. खोटं सांगतो का तुम्हाला मी? हे एकामेकाला बैठकाला सुद्धा बोलणार. निवडणुकीत ठरल्यापासून ना आधी खपाखप बोलीत होते, घोडे लावित होते, पळत म्हणजे अशी प्रेमाची नेत होते. उमेदवारीचं सुरू झालं, गेलं पुढं त्यांना बोलू, त्याचं जास्त माल आहे, ते आपल्याला रेटायचं नाही, आपलं की. अरे यार तुम्ही काय माणसं आहे त्या? काय रक्तात भिरलेलं आहे मराठ्यांचं आरक्षण, मला पाहिजे कळलं. तुमच्या पाया पडून सांगतो, 6 कोटी मराठ्यांचे राजकारणात अंगात भेनून देऊ नका. आपल्या आरक्षण अंगात भेनून द्या तुमच्या रक्तात. पोरं लई कल्याण होणार, लय कल्याण होईल. त्या राजकारणानं वाटलं होते ते एखादं सुधरत आणि 10-12 जण सुधारते. आपली बाजू मांडण्यासाठी आपल्याला तिथं आपले पाठवायचे. पण आपण जर गावागावात पोहोचलो नाही तर काहीच उपयोग नाही, काहीच उपयोग नाही आपला, नाही पोहोचलो तर. आपल्याला हे राजकारण पुन्हा डोक्यातून काढावं लागेल. पण ह्या लोकसभेच्या ह्या लफड्यांनी एक गोष्ट लय शिकली, कोण कोणाकोण उडीते. मायबाप समाजाचा आशीर्वादच समजतो मी हो मला मिळालेला. खरंच सांगतो तुम्हाला, हो मला याच्यात नेमके पोट्टे उघडे पडलेत कोण येते ते सहज म्हणून जातो मला. पाटील समजा जर ते असं केलं तर ते होई का तसं ते पडत का मी ओळखतो हे कोणाची बाजू उडीत. मायबापाला मराठ्यालाच मानतो मी. माया बुद्धीत ते लोकसभेचं काय व्हायचं असेल काढी लागू द्या, पण आपल्यातले माया आसपास असून द्या महाराष्ट्रातल्या कोण नमुने ते पुरे उघडे पडले. हे कोण उडीत म्हणजे याचा कल कळतो ना भाऊ, सरकारचा कल कळतो मला, त्यांचा कळा ना का? हे कोण याच्यात एवढी हुशार झाली हे विधानसभेला मला सोपं गणित जाईल. जर सगळ्या स्वारीच्या अंमलबजावणी नाही झाली तर 120+ मराठीचे एकट्याचे विधानसभेला धिंगाणा त्यांचा. या लोकसभेला हुशार केले, पण हे जे आहेत ना काही जण यांना एक तर त्यांची कायमच्या जातीच्या बाजूने व्हावं लागत, नाही तर चळवळीपासून मराठी त्यांना लांब काढल्याचे सोडत. कारण ही जिवंत उदाहरण आहे. यांची आणखीन मनमानी सुरू आहे, जात मोठी व्हावा नाहीच डोक्यात काहीच. म्हणून आता होतकरू पोरांपर्यंत गावागावात खेड्यात पोहोचायला लागणार. जर तुम्ही गावागावात गेले नाही, तुम्ही जातीकडून ओढलं नाही, तुम्ही जातीच्या बाजूने बोलले नाही, तुम्ही अहवाल तयार केले नाही, कसे कामं करायचे करणाऱ्यांनी. तुम्हाला जात संपवायची, मला जात संपवायची, मी नाही जात संपवून दे. ते राजकारण मला देणं घेणं नाही, त्याचं मी त्याविषयी सांगितलं होतं. मला त्या राजकारणाचं देणं घेणं नुसतेच उमेदवार पाहिजे आणि कोणाचेच कोणाला मिळत नाही.
मराठ्यांपर्यंत कोण गेलंय, गावापर्यंत कोण गेलंय, कोणाच्याच कोणाला सांगता येत नाही. हे निर्णय घ्यायचे कसे, काम करायचे कसे? मी तुम्हाला शेवटचं सांगतो, मी मराठ्याला आरक्षण मिळवून द्यायला खंबीर आहे. राजकारणात असू नये तर नसू, मराठ्याला कोणतंच काम फक्त पडू देत नाही. तुमची भरती होती आता, पोलीस भरती ती ढकलेली नाही पुढं, राजकारणात नसून नाही असं गेली नाही पुढे, ती मराठ्याला फायदा व्हायना. तर मी कमी पडत नाही, तुम काय व्हायचं ते होते, यांना काय करायचं करू द्या. पण हे असं एवढ्याच्या जीवावर जर लढायचं म्हणलं तर आपला कार्यक्रम लागल उलटा सुलटा. आपल्याला सगळ्यांनी ही पहिल्यांदा तुम्हाला तेच सांगितलं, आपल्याला गावागावात पर्यंत जावं लागणार आहे. लोकांचं उलट आहे, आपलं उलट आहे. लोकांना अगोदर उमेदवार द्यावा लागतो, तो बी स्वच्छ चारित्र्याचा असला पाहिजे. मग ते स्वच्छ चारित्र्य त्याचं घ्यायचं आणि मग त्याने मतं मागायला जायचं. असं बाकीच्यांचं आहे, आपलं उलट आहे. आपल्याकडे आधी मतं आहेत, उमेदवार कोणी बी असू द्या म्हणतात. आपल्या लोकांसारखी परिस्थिती आता मराठ्यांची राहिलेली. मराठा हरवून देऊन आपल्याला चालणार नाही. 7 महिन्यात मी मराठ्यांना एकदाही हरवून दिले नाही, एकदाही. या राजकारणाच्या नावापायी माझी जात हरता कामा नाही, तिला मी मातीत मिसळू शकत नाही. या अहवालावर उमेदवार देता येणार नाही, अजिबात देता येणार नाही. अपक्ष उमेदवार देता येणार नाही तर कोणचेच नाही. मराठा समाजाने त्यांचा निर्णय घ्यायचा. लोकसभेला पडायची मला गरज नाही, मराठा समाजाला पडायची गरज नाही. मराठा समाजाने सरळ सरळ सांगतो, ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला काय करायचं ते करा. अपक्ष उमेदवार आपण देणार नाही. मान्य आहे का सगळ्याला? आपला दुसरा प्रश्न, आपल्या एकाही मराठ्याच्या माणसाने कोणत्याच राजकीय पक्षाच्या सभेला जायचं, एकाने जायचं. जो सगळ्या सोयऱ्यांच्या बाजूने बोलन, मराठा आणि कुणबी एकच जी आर काढी, त्याला मराठी मदत करा, पाडून टाका, पुढची ताकद दाखवा. मग तो कोणत्या पक्षाचा असतो, मी पक्ष सांगणार नाही, मी कुठेही प्रचाराला येणार नाही. जर यांनी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी नाही दिली, विधानसभेला आतापासूनच तयारी करायची. आजपासूनच तयारी करायची. 93 मतदारसंघावर मराठ्यांचं वर्चस्व, फक्त मराठ्यांचं. कोणाचंच मतदान नाही पडलं तरी बी, कोणाचंच म्हणतोय मी तुम्हाला, 288 पैकी 92 ते 93 मतदारसंघ असे इतके नुसते मराठ्यांचं वर्चस्व आहे. राजकारणात जायचं नाही. पुन्हा सांगतो, मला त्या टायमाला जायचं नाही, मला त्या टायमाला उभं राहायचं नाही. हे देणार नसते तर देणारे तुम्हाला बनवायचं. आरक्षण देणारे तुम्ही, कापसाला भाव देणारे तुम्ही, शेतकऱ्याला काम करणारे तुम्ही, गोरगरिबांचं काम करणारे, दलितांचं, मुस्लिमांचं, धनगर बांधवांचं, सगळ्या जातीचं काम करणारे तुम्ही. सगळ्या जाती एकत्र यांना घालून टाक. तिथं काय केंद्रात बी आरक्षण नाही आपलं म्हणून काय गुंतलेलं नाही. आणि कोणाचे पाडा म्हणतो ना, मी म्हणतो का भाजपचे पाडा निवडून आणा आणि यांचे पाडा आणि त्यांचे पाडा. तुम्हाला जी योग्य वाटून आरक्षणासाठी बोलणार ते समाजाचा निर्णय समाज घ्या, कोणाच्याच याला जायचं नाही. आणि आपल्याला जूनला जे आपल्याला 900 एकर मध्ये सभा घ्यायची, यांची आचारसंहिता जूनला संपत्ती ना, जूनला नारायणगडावरती सभा घ्यायची. तिथं जवळपास 3,500 एकर जमीन. फक्त तारीख थोड्या दिवसात ठरवू आपण. जर यांनी नाही दिली तर ती दोन्ही सभा आपण आपल्या कामाला लागायचं. मी उद्यापासून कामाला लागणार आहे. मी गावागावात जाणार आहे. मी ही मधली पोकळी भरून काढणार आहे. राजकारण मराठ्यांच्या डोक्यात ह्या दिवसात त्यांच्यासाठी जाऊन देऊ नका. आरक्षण विसरू नका, आरक्षण विसरू नका. नसता यांना निवडून आणण्याच्या नादात, यांच्या प्रचाराला जायच्या नादात, सगळ्या मराठ्यांना सांगतो मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या, यांच्या प्रचाराच्या नादात आपली जात संपता कामा नये. आरक्षण ध्यानातून जाऊ द्यायचं नाही. तुम्हाला जो सगळ्या सोयऱ्यांची बाजू लावून अंमलबजावणी करायसाठी शब्द देतील त्यांचं काम करा. कोणी बॉन्ड देत असले तर त्याच्यावर करा. कोणत्या पक्षाचे पाडायचे त्यांचा धिंगाणा करून टाका. कार्यक्रम लागला पाहिजे. पण याच्यावरती असले, याच्यावरती जर निर्णय घेतला तर आपलाच कार्यक्रम लागेल उलटा. आणि मी जातमय मातीत घालू शकत नाही. इतक्या वर्षांमध्ये जाती एकत्र आलेली, माझ्या जातीला राजकारण नसलं तरी मी खंबीर द्यायला. मी आता काम सुरू करतोय. मी बी होत करू पुरं बाहेर काढतो, मराठ्यांपर्यंत जातो. पुढचे सगळ्या स्वाऱ्यांच्या बद्दलचा आपल्यावर अन्याय झालेला बी गावागावातल्या लोकांना जाऊन सांगतो. मलाही काही काम नाही आता 1.5 महिना.
तुम्ही यांचा कार्यक्रम लावायचा मागं लागा, मी पुढचा कार्यक्रम लावायचा मागं लागत. राहून द्या आता. तुम्ही ही बाजू सांभाळा, मी तो वरती सांभाळतो. मी माझ्या गोरगरीब मराठ्यांना जाऊन गावागावात भेटतो. गावागावातल्या पोराची टीम केडर बेस्ट टीम तयार करायला लागणार आहे आता. ज्यांच्या जीवावर आपण सांगतो ना, इकडेच मंगल कार्यात उड्या आणता येईल. गेली लोकसभा यांच्यामुळे आता तू इकडेच मंगल कार्याला बोलतोय. त्या मंगल कार्याला फोनला तर ते एक पक्षाचं असतं का येडपड जाऊन दे. सॉरी मग शब्द माग घेतो, पण मग डोकं जातो ताळीला हे नादी लावी दे त्यांना. मग मंगल कार्यालय लावा त्याच्यात बैठक आणि पुढे म्हणतो मला उमेदवारी माग. हे खरं आहे. त्यामुळे आपल्याला गावागावात घुसणं, आपल्याला आपले लोक तयार करणं. मी खेड्यातला साधा आहे शब्द, ते गावराने त्याला शिबी म्हणलं जात नाही एखाद वेळेस. मी साधा माणूस आहे, तुम्हाला प्रामाणिक सांगतो. राजकारण मला नाही कळत. या राजकारणापायी मै जात होस. एखाद्याला आमदार खासदार व्हायचंय, त्याच्या नादात मै जातीत वाटलो. मला नाही होऊ द्यायची. मला मराठ्यांचा घराघरातला माणूस पाहिजे. कारण घराघरातल्या सगळ्या पक्षातला मराठा, सर्वसामान्य कष्टकरी व्यावसायिक मराठ्यांचे लेकरं मोठे करायचे. मला हे मराठ्याला उंची मिळवून द्यायची. राजकारणाच्या नावाखाली कुठं माझ्या जातीचं मुंडकं कापून घेऊ. माझ्या जातीला 70 वर्षात मिळत नव्हती, मिळालं. गावाची गावं निघाले. ती पाटण तालुका आलेत का इथं, तर बघते पाटण अख्खा तालुका निघाला. झालं कल्याण, कल्याण झालं लोकांचं. मला माहिती जात उंचीवर न्यायची. या राजकारणाच्या नादात कुठं माहिती जात संपीत बसू. माझी जात मला शिखरावर गेलेले बघायची. जगाच्या पाठीवर ही जातीचे पोरं IAS दर्जाचे IPS दर्जाचे अधिकारी झालेले बघायचे मला. हे तुमचं निवडून यायचं 2-4 दिवसासाठी कुठं वाटोळ करून टाकून जात नाही मातीत मी सोडू का. आणि तुमचं बी काम करणं हे असलं तुमच्या सोयीनुसार. आपला नेता ते पडून त्याला मुंडक्यावर उभा करणं, ते पडल. मला राग यायला लागलाय तुमचा त्यातल्या बोलण्याचा. आणखी ना तुम्हाला नेत्यानं पक्षच पाहिजे, आरक्षण नाही पाहिजे तुम्हाला तुमच्या जातीला. ते उभा केला तर ते पडत, तेव नाही उभा केला तर मग तेव येतोय. तुला काय करायचं, तो ठेका घातला त्यांचा. येऊ दे गोरगरीबाचे एखाद्या बार जाऊन देईन तिथं. जमत नाही का तुम्हाला? तुम्ही कशाला कमजोर समजतो? तुम्हाला कोण बोलतोय त्याला बाहेर काढून द्या. त्याला तुम्हाला तिथे होत करून पोरं जमत नाहीत का? हुशार नाहीत का? तुम्ही कमजोर समजता का तुम्हाला स्वतःला? तुम्ही तिथं जाणं, आवाज उठवा ना, देणारे बना ना. प्रत्येकाला काय वाटतं? मराठ्याला काय वाटतं? आरक्षण मिळावं. धनगरांना काय वाटतं? आरक्षण मिळावं. मुस्लिमांना काय वाटतंय? आरक्षण मिळावं. दलित बांधवांना, 12 बलुतेदारांना काय वाटतंय? आमचा वेगळा प्रवर्ग व्हावा. अरे मग बनाना देणारे इतक्या जणांना पुढच्याचा सुपडा साफ होईल. त्यांनाच निवडून देता. तेच तुम्हाला देत नाही. पुन्हा तेच तुमच्यावर केसेस करते, तेच तुम्हाला जेरी सांगते, पोलिसांकडून तुम्हाला घाणायला लावते. तुम्हीच राज्यकर्ते बनल्यावर कोणी करीन का तुमच्यावर? उलट तुमच्यावरच मागे ज्यांनी केलं तुम्ही त्यांच्यावर करायला मोकळे. आरक्षणही देऊ शकताय, जे देता येत ते तुम्ही देणारे बना. प्रत्येक शेतकरी काय म्हणतो? कर्ज माफ करा, आत्महत्या व्हायला लागल्या. प्रत्येक शेतकरी काय म्हणतो? कापसाला भाव नाही, तुरीला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. तुम्हाला देणारा बनायला झालं काय? मग कशाला त्यांना निवडून देता? तुम्हीच सांगता ते देत नाही, निवडूनच तुम्हीच देता. परत शेतकऱ्यावर गोळीबार तेच करते आणि निवडूनच तुम्हीच देता. कसं काय तुमच्या मालाला भाव मिळत? मराठ्यांना बी कसं काय आरक्षण मिळत? तुम्हाला हवं की नेते सोडत नाही. 2 दिवसात 2-4 दिवसातलं हुशार झालो. हेच कारण असणार आहे. शेतकऱ्या सुद्धा जे पुढच्या तोंडाला काम करतात त्यांनी हवं की असं करायचं, सोयीचा त्याचा जाण्याचं वळून याला उमेदवारी द्या. एक मतानं तुम्हाला अडचण येईल काय? दगड दिला एखादा, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? तुमची जात सुधारणार नाही का? त्यालाच म्हणा हा हेच सगळं. एखाद्या दिवस इतर जातीचा दलितांचा दिला, म्हणायचं हा मराठाची, मी याला मतदान करणार. मराठ्यांनी ठाम सांगायचं मतदान करणार त्याला. दलितांनी म्हणायचं हे मराठ्यांचा आहे, पण चाल हे दलित बघतो याच्यात मी याला 100% मतदान करायचं. जमत नाही का तुम्हाला? धनगरांनी तसंच म्हणायचं की हे धनगराचा उमेदवार उभा आहे ना, मराठ्याने फुल मतदान करायचं त्याला. मराठ्याच्या उमेदवारांना सुद्धा धनगरांनी फुल मतदान करायचं. कशाला येतं रे खोड्या तुम्हाला?
त्याने तिकडून पाड ते म्हणतो क्रॉस कर त्याला तिकडून पाडी तिकडून पाडा पाहिजे ते. तुमचे धंदे उलटे. यो त्याला क्रॉस करतो तो त्याला क्रॉस करतो. आपलेच पाडून टाका, मुडदे पडून द्या आपलेच. कसा निर्णय घ्यायचा अपक्षाचा? अपक्ष उमेदवार उभा करायचा निर्णय घ्यायचा कसाचा? 15 जणांवर 12 जणांवर 13 जणांवर हार करायची मराठ्यांची. ठराविक जण असे की त्यांनी 70 80 गावाचे आणले. ठराविक आहेत फक्त. ते गावागावापर्यंत पोहोचले सुद्धा तिथं. गेली त्यांची मेहनत वायाला. असे सगळे तुटून पडले असते तर. आणि ज्या दिवशी बेकार गुलाल पडायचं त्या दिवशी तरी शहाणे व्हा. नाही तर हो 15 नाही वर्ष वेळ देता. आणि आता 1.5 महिन्यात पूर्ण वेळ देता नाही का 24 घंटे तुम्हाला. 24 घंटे बाहेर राहा ना. निवडणूक लढवायची ना 24 घंटे गावागावात जनतेत राहा. मी आरक्षण मिळवत टायमाला 24 घंटे लोकात राहतो. 3 4 रात्री झोपत नाही. रात दिवस राहतो. तुम्ही तसं मेहनती घ्यायला इमानदारी तुम्हाला काय रोग आला? तुम्ही त्या लोकात राहा ना. तुमच्या डोक्यावर गुलाल पडत. काय करायचं कोणाच तुम्हाला हात पसरायचे? काम करायचं नाही. हे का राज्याचा डाटा आहे का? ह्यो मान्य आहे तुम्हाला? राज्याचा डाटा आहे का? हरायची का जात? म्हणजे एक बी करतो आणि मातीत बी जात मिसळतो. हे करायचं तुम्हाला माझ्या हातातून? करायचंय का तुम्हाला? राजकारणासाठी ह्या थराला जायचं का आपल्याला आता? त्याच्यापेक्षा नवीन पर्याय जे आहे ना, तुम्हाला जे वाटतोय ना आपल्या बाजूने उभा राहील त्याला करा. बाकीच्या पाडून टाका. रफयांचा कार्यक्रम वाजवा. जे करायचं ते करा. तुम्हाला जे निर्णय घ्यायचे घ्या. कोणत्या पक्षाचं घ्या मी म्हणणार नाही. मी कोणाच्याच प्रचाराला येणार नाही. आणि यांनी जर हे सगळ्या सोयऱ्यांनी याचं नाही दिलं तर मग आता विधानसभेला आत्तापासून सावध. आता आहे ना 6 महिने वेळ. आधी म्हणत होते वेळ कमी आहे 4 महिन्याचा. लावा हा कार्यक्रम यांचा. हे कसे देत नाहीत तर तुम्ही कामाला लागा. मग विनंती गोरगरिबांपर्यंत जा. मतदार आपल्या इतका 70 वर्षात देशात कोणालाच मिळालेला नाही. आणि आज ठरलेल्या या विषयावर आपला काहीच नाही. आता सगळे विषय घेण्यात आले तुमच्या. जर कोणाला बोलायचं असलं तर मी 2 दिवस उपलब्ध आहे. उद्या बी परवा दे. कोणाचं आणखीन काही म्हणणं असेल तर मी ऐकून घ्यायला तयार आहे. पण या जीवावर मी राजकारणात येऊन मराठ्यांची माती नाही करू शकत. माझ्या मराठ्यांना मी नाही हरू शकत. मी उमेदवार नाही देऊ शकत. अशी मला त्या खोट्या बी कोणाची उद्या नाही करायच्या. मी त्यामुळे सांगताना सगळ्याला प्रखर सांगितलं होतं. आमचा 30 तारखेचा निर्णय झाल्याशिवाय आम्ही लटकून ठेवू शकत नाही कोणाला. मग सगळे आले होते. मुस्लिम बांधव होते, दलित बांधव होते, धनगर बांधव होते, 12 बलुतेदारांचे होते. मी नाही सांगू शकत. आपलं ठेपेल नाही. त्यांना म्हणायचं का मी आधीच हो म्हणून. आणि तुमच्या माझ्या हट्टापायी असं नसतं. जरा उभा राहायला का आमको पडत असं नसतं. तमुक उभा राहायला की तेवढं लगेच पाळणात म्हणून समजा. भावनेच्या आरी जाऊन जात संपवायची नसती. कुणी म्हणत असते ते 10 जण टोळकी 20 जण शेजारी जमत येत. कारण ते रोजच्या आपलं पेत असतो. तेवढं म्हणतो आमचे साहेब 100% निवडून येणार आहेत. तुला काय माहित? तू मतदान यादीत नाव नाही. ते उगाच सगळं हिंडतं म्हणून म्हणतं ते गचपानं. कारण या कांबार ते पेट्रोल भरून आणतं आपलं टाकलेलं. ते म्हणतंय ते साहेबांनी 100 रुपये दिले की ते पेट्रोल टाकून गाडीत. मग घराला ते म्हणतो कस काय यंदा? ते म्हणलं आपलाच साहेब येणार आहे. आणि तुळच मतदान यादीत नाव नाही. भावनेच्या आरे जाऊन निवडणुका होत नसत्यात. राजकारणात परिपक्वता लागते. राजकारणात समीकरण जुळता आले पाहिजे. राजकारणात समाज फोडता आला पाहिजे. समाज जोडता बी आला पाहिजे. माणसाच्या मन जिंकत आले पाहिजेत. आणि निवडणुकीच्या काळात तोंडावर साखर ठेवावी लागते जिभेवर. तोच माणूस यशस्वी होतो. राजकारणाचे गणित वेगळे, समाजकारणाचे वेगळे. समाजकारणात कसाही विजय प्राप्त करता येतो. राजकारणात नाही करता येत. राजकारणात हृदय जिंकायला लागतं प्रत्येक मतदाराचं. त्याच्या भावनेला हात घालावा लागतो. त्याच्या प्रश्नाला हात घालावा लागतो. तेव्हा जिंकता येतं. राजकारण सोपं समजू नका. राजकारणात यांना मी 100% डावाला प्रतिराव टाकू शकलो असतो. पण तुम्ही सुद्धा कमी पडलात. आणि इथं जर जात हारली तर मग ही जात मी मातीत मिसळून देऊ शकत नाही. कधीच नाही. कारण माझ्या जाती एवढी नशिबान आहे की देश नाव घेतो, पुरं जग नाव घेतं आज माझ्या जातीचं. असा तर मराठ्यासारखे जात म्हणतात किती एक आली. असा धक्काच भरलेला आहे. आणि यांना धक्काचे धक्का नसताना तर सांगतो तुम्हाला. चला ऐका एवढा शब्द आता बैठक थांबू. यांना जर धक्का नसताना यांनी आता उमेदवार डिक्लेअर केले असते. मी यांना सोन्यावर ठेवलं. ते मध्ये ते का करतो गणवा कोणता देतो गणवा आता कसं काय व्हायला काय करतो फुल मध्ये होते का नव्हते? एक बी ते उमेदवार द्यायना. दाटूनच म्हणायचं आमका तुकाराम दिला
कोणी म्हणत नाही एकनाथ दिलाय, तिसरा म्हणत नाही यावेळेस नामदेवची मिळत नाही, नुसत्या पुढ्या सोडीत होती. पण मराठ्याला पक्क मत होतं, जवळ आपलं ठरत नाही तोवर एवढं देत नाही. दिला काही नाही, उद्या बघा कशी सपा कामाला लागत आहेत. पण सपा कामाला लागत द्या, पण कार्यक्रमच वाचला पाहिजे हे विसरू नका, उवळ विसरू नका. जातीच्या आपल्या आई बहिणीच्या अंगावर वळवून ठरलेले ते विसरू नका. आपल्या लेकराला आरक्षण मिळालं नाही ते विसरू नका. आपल्या करोडो पोर, लाखो पोर, सॉरी हजारो पोरावर गुन्हे दाखल झाले. मी ते श्रेय व्हायला नाही जाऊन देणार. या राजकारणापायी जात फोडू का? तुम्हाला सांगतो, या अपक्ष उमेदवाराच्या नादात आणि राजकारणाच्या नादात जातीचं वाटोळ होईल. जातमयी मातीत मिसळून हजारो पोर गुन्हे दाखल झालेत. शेकडो पोरांनी जेल भोगलंय. जेल त्यांचं श्रेय व्हायला जाईल. शेकडो पोरांच्या आत्महत्या झाल्या, बलिदान गेले. या राजकारणापायी त्या लेकरांच्या उभ्या आयुष्याचं वाटोळ होऊन जाईल. त्यांचं कुटुंब उघड्यावर पडलेलं. कित्येक तरी पोरांच्या ऍक्सिडेंट मध्ये पाय मोडलेत, काहींच्या डोक्या मोडलेत, काहींच्या अकलूचा सुद्धा आपला बांधव आता ऍक्सिडेंट मध्ये गेलेला. आपल्याला यांची जाणीव ठेवावं लागणार आहे. कितीतरी माता मावल्या उन्हात तानात त्या सभेत लाखानं बसलेल्या, याची जाणीव ठेवणार आहे, ठेवावं लागणार आहे. 30, 40 किलोमीटरवर आपल्या महिला चालल्या, ज्या कधी 1 किलोमीटर चाललेल्या नाहीत, ज्या महिला रात्रभर कधीच जागलेल्या नाहीत. सभेच्या दिवशी शहरातल्या सुद्धा महिला जागल्या, ज्या आपले हे आंदोलन उभा करताना आणि मराठा एक होतानी शेतकरी महिलांनी 300 रुपये रोजान जाऊन काही पैसे दिलेले आहेत. ही जाणीव ठेवावं लागणार आहे आपल्याला. या राजकारणापायी हे सगळे श्रेय विसरता येणार नाही. आणि मी जाती कोणी राजकारणासाठी हापापलेलं नाही. त्या जातीचे मान खाली नाही झाले पाहिजे, हे काम करावं लागेल. तुम्हाला सांगतो, जरी असल्याच्या जीवावर, अशा गोष्टीच्या जीवावर जर राजकारण करायला गेलोत ना, तर उद्या पिढ्यांना पार जी मान खाली झाली नव्हती ना, ती मान माझ्या जातीची खाली होईल. आणि ती काळजी तुम्हाला सुद्धा घ्यायची. या राजकारणाच्या नादात आणि गुलालाच्या नादात त्याच्यापेक्षा पाडणारच बी लईच होते, लय भेटे पाडणारा लय भेटे. आणि कोणाला काही बोलायचंय का? कोणाला म्हणायचं नाही मी तुला पाडणार आहे असं नाही म्हणायचं. कोणाला दादागिरी नाही करायची. शिक्का असा चालला पाहिजे. काय ते म्हणले पाहिजे, परवा दिवशी माझ्या संग होते भेटून, मला नाही वाटलं हे उलट आणि म्हणून शिक्का. आता राईटच गेम लागला पाहिजे. ते म्हणले पाहिजे आता काय खरं नाही गाड्या. तिथं ताकद दाखवा. ताकद तुम्हाला निवडून येऊन दाखवायची, पाडून न दाखवा. त्याला काय एकूण एकच आहे, मराठाची जातच जिंकायचे ना. शिक्का असा आणायचा, त्याला वाटलं पाहिजे इथून पुढं मराठ्याच्या नादी लागण्या का नाही पाहिजे. लय डोके को टेन्शन होता, मराठी को नादी नाही लागण्या. इतकं करेक्ट कार्यक्रम लावा यांचा. कार्यक्रम करू म्हणतात ना. आता माझा राजकारण पिंड नाही, मी राजकारणात येणार नाही, पण तुम्हाला द्यायला कुठंच कमी पडणार नाही. शब्द आहे मा, कधीच कमी पडणार नाही. आणि मरूच तर हटत नाही आरक्षण घेतल्याशिवाय. सत्ता असू नाही तर नसू. आणि यांच्यासह आणखीन कॅनडा फिनाड्याचे आमदार, खासदार, मंत्री जरी घेतले नाही, ताकदवर पलाडले तरी सरकार बनले तरी यांच्याकडून आरक्षणच घेतो. यांना किती बनव म्हणतो, कोणी देऊ द्या, त्याची काळजी नाही. पण आपला मी कोणाच्याही, मी राजकारण नसल्यामुळे मी प्रचाराला कोणाच्याच जाणार. कारण महाप्रचार हेवची आरक्षण कवाशी देतो आणि मराठा एक करणं. मग आता हे 2-1 महिन्याची वेळ आहे. मी आता गावागावात माझं आपलं अभियान सुरू ठेवतो. मराठी एक, तुमची ती जबाबदारी. फुटून द्यायचं नाही, प्रचाराला जायचं नाही, झेंडे उचलायचं नाही कोणाचे. सभा त्याच्या भोवती गर्दी दिसली नाही पाहिजे. त्याची गर्दी दिसली त्याला किती छाती फुगवते माया मागे सगळे. उघडं पडलं पाहिजे, उघडं. आपले लेकर उघडे पाडले की नाही, उघडे पडले पाहिजे, ते उघडे पडले पाहिजे. आणि कोणाला करा, माझं काय म्हणणं नाही, तुम्ही कोणालाही करा, फक्त सगळ्या स्वाऱ्यांच्या ओबीसीच्या बाजून, आपल्या आरक्षणाच्या बाजूने तो असला पाहिजे. कारण दुसऱ्या बारीत त्याला तुम्हाला कॉलरला धरता आला पाहिजे. तू म्हणला होता म्हणून केलं. मग ठरवून करा, गाव लेवलवर करा, तालुका लेवलवर करा, जिल्हा लेवलवर करा, तुम्हाला जसं करा तसं करा. ही लोकसभेची निवडणूक मराठ्याच्या हातात. पुढची बघतो मग मी नाही दिलं, एकच काय धोरण लागत नाही. चला बैठक थांबू आपण. धन्यवाद. जय शिव. आणि कोणाला काही विचारायचं असेल ना तर उद्या परवा मी 2 दिवस येईल. असं काय नाही म्हणायचं की निर्णय घेतला मग त्यांनी हे केलं. काही मत असेल तुमचं तर मला येऊन सांगा. पण या राजकारणापायी जातीचं वाटलं आणि याच्यावरती निर्णय घेणं सोपी गोष्ट नाही. आणि हे निर्णय मी कोणत्याच पक्षाला मत द्या असं म्हणत नाही, म्हणलो सुद्धा नाही.
तुम्हाला समाजाला ज्याला वाटल आपल्या लेकराच्या आरक्षणाच्या बाजूने त्याला द्या. मला त्याचं देणं एकही फोन येणार नाही कोणाला की तुम्ही या बाजूने करा म्हणून. कुणी दाखवून द्या, कुणी पण या पक्षाला करा म्हणलो त्या पक्षाला करा म्हणलो, महाराष्ट्रात मला कुणी दाखवून द्यायचं आणि त्या दिवशी मी तुमच्या पुढे उठ बसेल. मी कोणत्या पक्षाचा नाही, मी माझ्या जातीचा आहे. आपण आपलं काम करू. आरक्षणाचं हे जीवन चालू ठेवू आपण, म्हणजे हे जीवन त्याला नाही ठेवू. खूप दिवस आहेत पुढं कुणाला फेकायला, लई दिवस आहेत. इतकाले नाव सज्जे काय आहे. चला धन्यवाद. पण एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का, कार्यक्रम न करता लागला पाहिजे. हो, कार्यक्रम न समजता लागला पाहिजे हे मात्र ध्यानात राहते. कार्यक्रम तर लागला पाहिजे. मग तो कोणाचा का लागा ना, कोणीच काय दहा पक्ष येते काय सगळेच काय आपल्याला देणारे नव्हते. हे लय योग्य निर्णय होता, पण पोहोचला नाही. कार्यक्रम म्हणजे झोप नाही आली पाहिजे त्यांना. कोणी फक्त कोणाच्या प्रचाराला जायचं नाही, काही संबंध नाही, काय नाही काय नाही काय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.